शासकों होश में आओ, शासकों होश में आओ, होश में आके बात करो, होश में आके बात करो, बात तो तुमको करनी होगी, न्याय तो तुमको देना होगा, बात तो तुमको करनी होगी, न्याय तो तुमको देना होगा, नहीं देंगे तो लड़के लेंगे, नहीं देंगे तो लड़के लेंगे, नहीं देंगे तो लड़के लेंगे। परिवहन आयुक्त यांच्याकडे अनेक वेळा बैठकी झाल्या. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे 4 वेळा बैठकी झाल्या. बैठकींचं सत्र सुरूच आहे. तरीही आरटीओ कर्मचाऱ्यांचे प्रश्न काही सुटत नाहीत. गेले 3-4 वर्षापासून अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. आकृतीबंधाची ताबडतोब अंमलबजावणी करावी. 56 कर्मचाऱ्यांचं दिलेलं बढती जी पाठीमागे घेतलेली आहे ती पूर्ववत करावी. सेवा प्रवेश नियम तातडीने लागू करावेत. असे विविध प्रश्न गेले अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत आणि या प्रश्नांसाठी संघटनेनं अनेक वेळा चर्चा केली. परिवहन आयुक्त असतील, परिवहन मंत्री असतील, या स्तरावर अनेकदा बैठकी घेतल्या, चर्चा केल्या, पण काही मार्ग निघाला नाही. याचं कारण असं, अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामध्ये प्रचंड संघर्ष निर्माण झालेला आहे आणि कर्मचाऱ्यांची कोणतीही मागणी मान्य होऊ नये यासाठी अधिकारी वर्ग प्रयत्नशील असल्याचे कर्मचाऱ्यांना वाटतं आणि तशा पद्धतीची तक्रार कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सुरेंद्र सरतापे यांनी परिवहन मंत्र्यांना दिलेली आहे. या धर्तीवर एकही मागणी अद्याप मान्य झालेली नसल्याने आरटीओ कर्मचारी संघटनेनं 16 जूनपासून म्हणजेच आजपासून बेमुदत संप पुकारलेला आहे. आज दिवसभर पूर्ण राज्यभरातील आरटीओ कार्यालये बंद राहणार आहेत. संपूर्ण कारभार ठप्प होणार आहे. आरटीओ कार्यालय महसुलाचा एक महत्त्वाचा घटक आहे. राज्यातील महसूल निर्माण करण्याचा एक महत्त्वाचा विभाग आहे. पण या विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागण्याच अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. त्यांना बढत्या मिळत नाहीत, त्यांच्या आकृतीबंध तयार होत नाही, तयार जर झाला तर त्याला अंमलबजावणी होत नाही, प्रवेश सेवा नियम तयार केले जात नाहीत, बढतीपूर्व परीक्षा घेतल्या जातात ज्या कुठल्याही विभागात घेतल्या जात नाहीत, फक्त आरटीओ विभागातच घेतल्या जातात. आणि त्यामुळं काल बढत्यांचं जे प्रमाण आधीच कमी आहे, पार्श्वभूमीवर या सगळ्या अटी आणि शर्तींमुळे कर्मचारी संघटनेच्या त्रासातून जावं लागतं. त्यामुळे संपूर्ण संघटनेचे प्रकाश पाटील वर्ग हा संतप्त झालेला, अविनाश दौंड साहेब म्हणून आज सरकारी कर्मचारी संघटनेचे आहे नेते आहेत. अशा अनेक पदाधिकाऱ्यांनी आरटीओच्या ताडदेव कार्यालय, मुंबई सेंट्रल कार्यालय तसेच वडाळा कार्यालय येथे गेट सभा केल्या, मीटिंग केल्या आणि कर्मचाऱ्यांना संघटित होण्याचे आणि संघर्ष करण्याचे आवाहन केले. कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी, कर्मचाऱ्यांच्या सन्मानासाठी, कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या मागण्या मान्य होण्यासाठी संघटित होऊन संघर्ष करा, तरच हा लढा यशस्वी होईल, असे आवाहन वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांनी केले. महेश घुले, प्रकाश पाटील साहेब यांनी भाषणे केली. शासकों होश में आओ, शासकों होश में आओ, होश में आके बात करो, होश में आके बात करो, बात तो तुमको करनी होगी, न्याय तो तुमको देना होगा, बात तो तुमको करनी होगी, न्याय तो तुमको देना होगा, नहीं देंगे तो लड़के लेंगे, नहीं देंगे तो लड़के लेंगे, नहीं देंगे तो लड़के लेंगे, लड़के लेंगे अपने हक, भूलो मत, भूलो मत, लड़के लेंगे भूलो मत, भूलो मत. आणि भगिनी, उद्यापासून आपल्या अस्तित्वाची लढाईला सुरुवात होते. उद्या 16 जून 2026 पासून आपल्या बेमुदत संपाला सुरुवात होते. त्याचे कारण देखील आपल्याला माहिती आहे. कारण 2022 ला आपल्या शासन निर्णयानुसार आपल्या आकृतीबंधाला मान्यता मिळाली, पण त्याच्यानंतर आजतागत सेवा प्रवेश नियमाच्या नावाखाली आपल्या कर्मचाऱ्यांची पदोन्नती स्थगित ठेवली जाते, आपल्याला पदोन्नतीपासून वंचित ठेवले जाते.
तो एक प्रश्न आहे. आणि पदोन्नतीच्या सेवा प्रवेश नियमाच्या खाली आपली जी आश्वासित प्रगती योजना आहे त्याच्यापासून देखील वंचित ठेवावं लागतंय. त्याचबरोबर आपला पदनाम बदलाचा विषय आहे. पदनामच्या विषयी मंत्रालयाने 2025 डिसेंबर रोजी त्याच्या बाबतीत एक क्युरीज आपल्या परिवहन आयुक्त कार्यालयात पाठवले, पण त्याच्यासाठी देखील परिवहन आयुक्त कार्यालयात कुठलंही उत्तर नाही. त्याचबरोबर इतर जे विषय आहेत म्हणजे क्लास 2चं प्रमोशन, त्या क्लास 2चं प्रमोशनचे गेले कित्येक दिवस आपल्या मंत्रालयामध्ये ते प्रस्ताव तसेच पूर्ण होते. परंतु माननीय परिवहन मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्याच्यावरती कार्यवाही केली आणि मागच्याच शुक्रवारी त्याची डीपीसी झाली आणि तो देखील लाभ लवकर मिळेल. सांगायचा मुद्दा असा आहे की अशा तऱ्हेचे प्रश्न म्हणजे ज्युनियर पासून वरचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर पर्यंतमध्ये वंचित राहिलेले आहेत. त्याच्यासाठी हे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला आंदोलनाशिवाय पर्याय नाही. म्हणून मी पुन्हा एकदा आवाहन करतो, संपूर्ण राज्यामध्ये चांगली तयारी झालेली आहे, सर्वांचा निर्णय पक्का झालेला आहे. तरी पुन्हा मी एकदा आपण सर्वांना आवाहन करतो की उद्याचं आंदोलन उद्यापासून सशक्त ताकदीने आपल्याला करायचं आहे. शासन आणि प्रशासन आपल्या समोर मागण्यांवरती सकारात्मक आणि निर्णयात्मक विचार करायला पाहिजे आणि आम्हाला आमचे जे अधिकार आहे, न्यायिक अधिकार आहे, ते आम्हाला मिळवून देण्याचं काम त्यांनी करायला हवी. त्यासाठी आपल्याला आपली ताकद वापरावी. हे पुन्हा एकदा आव्हान इथे थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री. सुरेंद्र सरतापे साहेब यांनी संघटित होण्याचं आवाहन केलं आणि त्यानुसार आज सकाळपासूनच संपूर्ण राज्यातील आरटीओ कार्यालय ठप्प झालेली आहेत. ज्या प्रश्नासंदर्भात परिवहन मंत्र्यांच्याकडे मिटिंग झाल्या, परिवहन आयुक्तांच्याकडे मिटिंग झाल्या, पण वेगवेगळ्या पातळीवर मिटिंग होऊ सुद्धा फक्त टोलवाटोली झाली, प्रश्न काही सुटले नाहीत, फक्त चर्चा झाल्या, मार्ग काही निघाला नाही. आणि म्हणून ही आंदोलनाची स्थिती निर्माण झालेली आहे. अशी माहिती आरटीओ कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सुरेंद्र सरतापे यांनी प्रभाकर निर्मळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलशी बोलताना सांगितले. धन्यवाद.